प्रव्राजनीय कर्म म्हणजेच संघातून हकालपट्टी करणे. प्रव्राजनीय कर्म म्हणजे काय? प्रव्राजनीय कर्म म्हणजे बुद्ध धम्माच्या विनयपिटकातील एक संघ कर्म, ज्यात एखाद्या अयोग्य किंवा दोषी भिक्खूला गावातून किंवा विहारातून हाकलून दिले जाते, म्हणजेच बाहेर काढले जाते. आता प्रव्राजनीय कर्म या शब्दाचा अर्थ बघूया. प्रव्राजनीय म्हणजेच पब्बाजनीय म्हणजेच बाहेर काढणे, हद्दपार करणे, आणि कर्म म्हणजे संघाचा अधिकृत निर्णय. याचाच अर्थ हद्दपारीचा संघ निर्णय म्हणजे प्रव्राजनीय कर्म. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे जेव्हा एखादा भिक्खू गृहस्थांशी म्हणजेच उपासकांशी इतका वाईट वागतो की त्यामुळे संघाची बदनामी होते, तेव्हा संघ त्याला त्या गावातून किंवा विहारातून हाकलून देतो. असे प्रव्राजनीय कर्म केव्हा दिले जाते? तर विनयपिटकानुसार पुढील कारणांसाठी असे कर्म दिले जाते. गृहस्थांशी संबंधित दोष, गृहस्थांशी भांडण करणे, गृहस्थांना शिवीगाळ करणे, गृहस्थांची फसवणूक करणे, गृहस्थांकडून अयोग्य लाभ घेणे, गृहस्थांमध्ये वाद निर्माण करणे, संघाची बदनामी होईल असे वागणे. अशा प्रव्राजनीय कर्माचे परिणाम काय होतात? तर अशा भिक्खूवर पुढील बंधने येतात. त्या गावात त्याला राहता येत नाही, उपसंपदा देण्यास मनाई होते, त्याला शिष्य ठेवता येत नाही, अशा भिक्खूला श्रामनेर सांभाळता येत नाही, संघाच्या निर्णयात तो सहभागी होऊ शकत नाही, आणि इतरांवर आरोप करण्याचा अधिकार अशा भिक्खूला राहत नाही. गृहस्थांशी संपर्क ठेवण्यास त्याला मनाई केली जाते. असे प्रव्राजनीय कर्म मागे कसे घेतले जाते? तर जेव्हा त्या भिक्खूने आपली चूक मनापासून मान्य केली, गृहस्थांची माफी मागितली, पश्चाताप व्यक्त केला, पुन्हा असे न करण्याचे वचन दिले, सुधारणा झाल्याचे संघाला पटवून दिले, तेव्हा संघ हे कर्म मागे घेऊ शकतो. भगवान बुद्धांनी हे कर्म का निर्माण केले? तर भगवान बुद्धांचा उद्देश शिक्षा नव्हता, तर गृहस्थांचे संरक्षण करणे, संघाची प्रतिष्ठा राखणे, भिक्खूला सुधारण्याची संधी देणे, धम्माचा प्रसार सुरळीत ठेवणे, श्रद्धा टिकवून ठेवणे, असा बुद्धांचा उद्देश होता. भगवान बुद्धांनी सांगितले, भिक्खूने गृहस्थांशी नेहमी आदराने, प्रेमाने व करुणेने वागावे, कारण गृहस्थच संघाचा आधार आहेत. थोडक्यात प्रव्राजनीय कर्म म्हणजे गृहस्थांशी गैरवर्तन करणाऱ्या भिक्खूला गावातून किंवा विहारातून हाकलण्याचा संघाचा अधिकृत निर्णय, जो त्याला सुधारण्यासाठी व संघाची प्रतिष्ठा राखण्यासाठी दिला जातो. मित्रांनो, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म, तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे. मित्रांनो, आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदतसुद्धा करू शकता. व्हिडिओखालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा या QR कोड किंवा मोबाईल नंबरच्या सहाय्याने सुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता. धन्यवाद. जय भीम. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.